मुख्यमंत्री फडणवीस आज धुळे, जळगाव आणि नागपूर दौऱ्यावर। नागपूरमध्ये फडणवीसांच्या 3 सभा तर उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऐरोली आणि नवी मुंबईमध्ये रोड शो। रवींद्र चव्हाण आज भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। राज्यातील नाराज कार्यकर्त्यांची चव्हाण समजूत काढणार। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेडमध्ये आज रवींद्र चव्हाणांचा मेळावा। संग्राम जगतापांचे पीए आणि बॉडीगार्डचा उमेदवारावर दबाव। रिव्हॉल्व्हर असलेला बॉडीगार्ड उमेदवाराच्या घराबाहेर, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप। ठाण्यामध्ये अपक्ष उमेदवार आणि भाजपच्या विक्रम चव्हाणांवर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप। सूचकाला खोटा अर्ज करून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा विक्रम चव्हाण यांचा दावा। बिनविरोध वॉर्डमध्ये निवडणूक नाहीच, एकच उमेदवार असल्यास नोटाची तरतूद नाही। नोटा हा उमेदवार नसून उमेदवारांना नाकारण्याचा पर्याय। राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांची माहिती। अविनाश जाधवांच्या आरोपाची राज्य निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल। ठाणे महापालिका निवडणूक निरीक्षकांकडून अहवालही मागवल्याची माहिती। निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार, पुण्यासाठी आम्ही काय केलं असं विचारणाऱ्यांनी आधी आरसा बघावा। मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता अजित पवारांवर निशाणा। 2001 ते 2014 पर्यंत पुण्याचे पालकमंत्री होता। शहरासाठी काय केलं? सत्ता असताना तुमच्याकडे दूरदृष्टी नव्हती का? चंद्रकांत पाटलांसह मुरलीधर मोहोळ यांचं अजित पवारांवर टीकास्त्र। महायुती धर्म केवळ भाजपनेच पाळावा असं नाहीये, रवींद्र चव्हाणांचा अजित पवारांवर निशाणा। तर युती सर्वांनीच पाळली पाहिजे, युती धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, आम्ही देखील पाळत आहोत, अजितदादांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांची 8 जानेवारीला नागपूरमध्ये मुलाखत होणार। नागपूर पालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपकडून मुलाखतीचं नियोजन।